माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना सादर नमस्कार. मी प्र. दलाल, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, भुसावळ, जिल्हा जळगाव. माझ्या BLO संबंधीच्या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले शतशः आभार. मित्रांनो, आज ह्या माध्यमातून मी सादर करीत आहे आपला शिक्षण कायदा आणि त्यातील नेहमी उपयोगात पडणाऱ्या काही महत्त्वाच्या तरतुदींविषयी संक्षिप्त रूपाने माहिती आणि त्यासोबतच संबंधित काही न्यायनिवाडे सुद्धा. चला तर जाणून घेऊया आपला शिक्षण कायदा. याविषयी अधिक सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण माझ्या भ्रमणध्वनी क्रमांक 76 20 13 21 75 यावरही संपर्क साधू शकताय. चला तर मुख्य विषयाला सुरुवात करूया. शिक्षण कायदा नक्की म्हणावे तरी कोणाला? महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 याला म्हणावे की मग खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम 1977 याला शिक्षण कायदा म्हणावे? असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण होतो, होय ना? त्यासाठीच काही शब्दांचा अर्थ आपण समजून घेणं अधिक महत्त्वाचे ठरेल. तो अर्थ समजला म्हणजे त्यातील फरकही सहज लक्षात येईल. मित्रांनो, अधिनियम म्हणजे कायदा. इंग्रजीत त्याला ऍक्ट असं म्हणतात आणि नियमावली म्हणजे इंग्रजीत त्याला रूल्स असं म्हणतात. आधी कायदा तयार होतो, त्या कायद्याचा हेतू आणि उद्दिष्ट स्पष्ट परंतु संक्षिप्त स्वरूपात असतं. त्यानंतर त्या कायद्यातील उद्दिष्टे व्यवहारात वापरताना सविस्तर स्पष्टीकरण केलेले असते. त्याला म्हणतात नियमावली म्हणजेच रूल्स. इमारत बांधताना आपण आधी प्लॅन किंवा डिझाईन तयार करतो आणि नंतर त्या प्लॅननुसार इमारत बांधतो. तसेच काहीसे अधिनियम आणि नियमावली म्हणजे ऍक्ट आणि रूल यांचे संबंध आहेत. असो, अनेकांच्या मनात असाही प्रश्न निर्माण झालेला असतो की जर शिक्षण कायदा आहे तर मग माध्यमिक शाळा संहिता म्हणजे स्कूल कोडचे काय? तर मित्रांनो, शिक्षण कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी मुख्यतः अशासकीय माध्यमिक शाळांच्या मान्यतेसाठी आणि सहाय्यक अनुदानासाठी एक समान संहिता म्हणून सन 1963-64 ह्या वर्षापासून शाळा संहिता अंमलात होती आणि माध्यमिक शिक्षकांसाठीच्या काही सेवा शर्तीही त्यात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. परंतु त्या संहितेतील 57.1 पासून 82.11 पर्यंतच्या तरतुदी आता आपल्या शिक्षण कायद्यांमध्ये काही थोड्या फेरफारांसह समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संहितेतील त्या संबंधित तरतुदी आज अंमलात नाही, परंतु उर्वरित शाळा संहिता आजही अंमलात आहे. अधिनियम 1977, नियमावली 1981 आणि शाळा संहिता म्हणजे स्कूल कोड याबाबत अनेकांच्या मनात असलेल्या शंकांचे काही प्रमाणात तरी निरसन झाले असेल असे गृहीत धरतो. होय, मला कल्पना आहे की सर्व शंका
संपलेल्या नाहीत, अजून काही शिल्लक आहेतच. आणि त्या म्हणजे ठीक आहे, शिक्षण कायदा तर मिळाला, तर मग हा शिक्षण कायदा राज्यातील सर्व स्तरावरील शाळांना आणि सर्व स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समान लागू आहे का? विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांनाही हा कायदा लागू आहे किंवा नाही? हा कायदा आता आणखी कोणासाठी आहे? आपण ह्याही शंकांचे निरसन करूया. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या कायद्याच्या नावातच खाजगी शाळातील कर्मचारी असा शब्द आहे. याचा अर्थच असा आहे की तो खाजगी शाळातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहे. हे तर निश्चितच झालं. मग खाजगी शाळा म्हणजे नेमकी कोणती शाळा? तर त्याचे उत्तर आहे शासन किंवा स्थानिक प्राधिकरण यांच्या व्यतिरिक्त अन्य व्यवस्थापनाने स्थापन केलेली किंवा प्रशासन चालविलेली आणि राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मान्यता दिलेली शाळा म्हणजे खाजगी शाळा होय. अर्थातच केंद्रीय शाळा, नवोदय विद्यालय, कॉर्पोरेशनच्या शाळा, सरकारी शाळा यांना हा कायदा लागू नाही. तसेच पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडी वगैरे आणि पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडी वगैरे या शाळांना सुद्धा हा कायदा लागू नाही. थोडक्यात म्हणजे खाजगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, त्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, तसेच शिक्षणशास्त्र विद्यालय म्हणजे DED विद्यालय, तंत्र आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळा आणि संस्था यांना देखील हा कायदा लागू आहे. अनेकांची अशी समजूत आहे की विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांना हा शिक्षण कायदा लागू नाही, परंतु तीही चूक आहे मित्रांनो. तो गैरसमज आहे. शासनाचे अनुदान मिळत असो की नसो त्याचा संबंध नाही. हा कायदा अनुदानित आणि विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या शाळांना समान लागू आहे. आणि होय, म्हणूनच विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना देखील अनुदानित शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांइतकेच वेतन मिळण्याचा हक्क आहे. आवश्यकता आहे फक्त अन्यायाविरुद्ध ठामपणे लढा देण्याची. या विषयावर न्यायालयीन निवाड्यांसह स्पष्टीकरण करणारा एक स्वतंत्र व्हिडिओ मी लवकरच सादर करणार आहे. तसेच फक्त काही तरतुदी वगळून किंवा त्यात थोडाफार बदल करून हा कायदा अल्पसंख्याक शाळांना देखील समान पद्धतीने लागू आहे. हाही एक स्वतंत्र विषय आहे. 1977च्या अधिनियमात एकूण 16 कलम आहेत आणि 1981च्या नियमावलीत एकूण 43 कलम अ ते ज पर्यंत एकूण 9 अनुसूची आणि 4 परिशिष्टे आहेत. या सर्वच कलमांचा परामर्श केवळ एकाच व्हिडिओत घेणे शक्य नाही, म्हणून त्यातील नेहमी उपयोगी पडणाऱ्या आणि सर्वांना माहीत असायलाच हव्यात अशा काही बाबींबाबत आपण क्रमशः माहिती करून घेऊया. पण तत्पूर्वी ज्यांचा वारंवार संबंध येतो ती म्हणजे शालेय समिती, समन्वय समिती आणि व्यवस्थापन समिती याबद्दलही माहिती असणं
अत्यंत आवश्यक आहे. प्रथम, शालेय समिती म्हणजे स्कूल कमिटी. त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. प्रत्येक शाळेसाठी, लक्षात घ्या, प्रत्येक शाळेसाठी एक शाळा समिती अनिवार्य आणि आवश्यक आहे. अर्थात एखाद्या संस्थेच्या एकापेक्षा अधिक शाळा असतील तर त्या प्रत्येक शाळेसाठी एक स्वतंत्र शाळा समिती असणं कायद्याने बंधनकारक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शाळा समितीची रचना कशी असते. कारण अनेक ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की अनेक शाळांमध्ये नियमानुसार शाळा समिती अस्तित्वातच नाही. एक तर तिची रचना चुकीची असते किंवा त्या समितीच्या कार्याबद्दल माहितीही अपूर्ण असते. म्हणून या शाळा समितीची रचना आणि कार्य हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शाळा समिती ही फार महत्त्वाची समिती असते. कशी असते समितीची रचना. तर नियमावलीमध्ये अनुसूची अ प्रमाणे तिची रचना असावी लागते. अन्यथा ही समितीच अवैध ठरते आणि मग अवैध असलेल्या समितीने घेतलेले निर्णय, केलेले ठराव हे सर्वच न्यायालयाच्या दृष्टीने अवैध म्हणजे बेकायदेशीर ठरते. आणि म्हणून ही शाळा समिती अत्यंत महत्त्वाची आहे. कशी असते तिची रचना थोडक्यात आपण बघूया. या समितीमध्ये एकूण 7 आणि फक्त 7च सदस्य असतात. मी अशा अनेक शाळा बघितल्या आहेत की शाळा समितीच्या बोर्डावर मनाला वाटेल तितकी नावं लिहिलेली असतात. पण हे चुकीचं आहे आणि अशामुळे ही शाळा समिती अवैध ठरू शकते. तेव्हा शाळा समितीतील एकूण सदस्य संख्या ही 7 असते. संस्थेचे अध्यक्ष किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेली एक व्यक्ती तीच या समितीची चेअरमन किंवा सभापती असते. त्याशिवाय शाळा समितीमध्ये संस्थेने नियुक्त केलेले 3 सदस्य असे व्यवस्थापक वर्गाचे एकूण 4 सदस्य यामध्ये असतात. त्याशिवाय त्यामध्ये त्याच शाळेतील कायम शिक्षकांमधून सेवा ज्येष्ठतेनुसार दरवर्षी आळीपाळीने एक सदस्य नियुक्त होतो. त्याला म्हणतात शिक्षक प्रतिनिधी. त्याशिवाय त्याच शाळेतील कायम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून दरवर्षी संवर्गानुसार, मित्रांनो हा शब्द फार महत्वाचा आहे, संवर्गानुसार त्यातील ज्येष्ठतेनुसार म्हणजे संवर्गातील ज्येष्ठता यानुसार एक सदस्य नियुक्त होतो. त्याला म्हणतात शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी. अशा 7 सदस्यांची मिळून तयार होते ती शाळा समिती. यात कोणताही संस्था प्रतिनिधी 1 वर्षानंतर बदलण्याचा नियामक मंडळाच्या अध्यक्षांना अधिकार असतो. पूर्व परवानगीशिवाय कोणताही सदस्य सलग 3 बैठकांना अनुपस्थित राहिला तर त्याचे सभासदत्व आपोआप समाप्त होते. ह्या समितीत प्रत्येक वर्षात 6 बैठका घ्याव्यात, पण सलग 2 बैठकांमध्ये 60 दिवसांपेक्षा जास्त कालावधी राहता कामा नये अशी कायद्यातील तरतूद आहे. काय असतं या समितीची कामं. काय एवढं महत्व आहे शाळा समितीला. तर मित्रांनो तो पण फार महत्वाचा भाग आहे. थोडक्यात लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं पहिलं काम म्हणजे शाळेचे व्यवस्थापन पाहणे, शाळेचे हिशेब ठेवणे, शाळेच्या पैशांची योग्य गुंतवणूक करणे, या संबंधीचे सर्व पैशांसंबंधीचे सर्व व्यवहार पाहणे. दुसरं महत्वाचं काम आहे की शाळेचा दरवर्षीचा अर्थसंकल्प तयार करणे
तो अंमलात आणणे, शाळेचं जे अकाउंट्स आहेत CA कडनं त्याची तपासणी करून घेणं. त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्याध्यापकांकडून, लक्षात घ्या, मुख्याध्यापकांकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याही लक्षात आली असेल अनेक वेळेला की आपल्या नियुक्तीपत्रात म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डरवर नेमकी सही कोणाची आहे. बघा बरं, ऐकवा. अनेक नियुक्तीपत्रात म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डरमध्ये संस्थेच्या अध्यक्षांची सही आणि शिक्का असतो. कायद्याच्या दृष्टीने हे बेकायदेशीर आहे. ते ऑर्डरच मुळात अवैध ठरू शकते. म्हणून पुन्हा लक्षात घ्या की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीपत्रावर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का अत्यंत आवश्यक आहे. फक्त मुख्याध्यापक म्हणून नाही, तर शाळा समितीचे ते सचिव असतात म्हणून त्यांच्याच सहीने आणि नावाने ही नियुक्ती दिली पाहिजे. नवीन पाठ्यक्रम सुरू करणे किंवा एखादा पाठ्यक्रम बंद करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नती देणे, त्यांना कायद्यातील तरतुदींना अधीन राहून किरकोळ शिक्षा करणे, शिक्षक शिक्षकेतरांच्या नैमित्तिक रजेच्या व्यतिरिक्त इतर रजा मंजूर करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठीचे ठराव आणि प्रस्तावावर सह्या करणे. अनेक ठिकाणी असंही लक्षात आलं आहे की कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मायनर पनिशमेंट म्हणजे सौम्य शिक्षा देताना संस्थेचे अध्यक्षच त्यांना तसं आरोपपत्र देतात. ही सुद्धा कायद्याच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे. सौम्य शिक्षा लादण्याचा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शालेय समितीलाच आहे. मला वाटतं आपण येथे थांबूया. लवकरच पुन्हा भेटूया. नेमणूक, सेवाज्येष्ठता, शिक्षा, आरक्षण, अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या विषयांसाठी. मी दिलेली ही माहिती आपणास आवडली असल्यास आपण माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब होण्यासाठी प्रयत्न करा ही विनंती. थांबण्यापूर्वी हे तंत्रज्ञान मला अजिबात अवगत नाही. हा व्हिडिओ मी जो आपणापुढे सादर करीत आहे ते माझे अत्यंत जवळचे सहकारी निलेश गोरे, आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करण्यामध्ये त्यांचा वाटा फार मोठा आहे. ते अग्रेसर आहेत या क्षेत्रात आणि त्याचबरोबर ह्या तंत्रज्ञानाचीही त्यांना जवळून चांगली माहिती आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय मी हा व्हिडिओ सादर करूच शकलो नसतो. तेव्हा त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.